मी राजू आगाव, आनंद ॲग्रो केअर मार्केटिंग हेड. आज आपण वाघाळा गाव सटाणा तालुक्यातील वाघाळा गावातील अरुण गोपजी वाघ एक प्रगतशील शेतकरी, त्यांचे चिरंजीव समाधान अरुण वाघ यांची आपण मुलाखत घेत आहोत. आणि ते एक स्वतः तरुण पिढीसाठी एक प्रगतशील शेतकरी आहे आणि ते स्वतः एक BSc ॲग्री आहे. आणि त्यांनी आनंद ॲग्रो केअरचे डॉक्टर बॅक्टोस प्रोडक्ट वापरले आहे आणि ते एक पूर्णपणे एक्सपोर्टर आहे. आज त्यांच्याकडं रेड ग्लोब सारख्या व्हरायटीज आहे, एक टेक्निकल व्हरायटी आहे. तर आपण त्यांच्या थोडक्यात अभिप्राय घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. सर आपलं नाव काय? समाधान अरुण वाघ. अच्छा सर, आपलं एकूण क्षेत्र किती? 35 एकर. 35 एकर. आणि सर 35 एकर मध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहे? सर माझ्याकडे फर्स्टली थॉम्सन, सेकंड तासे गणेश, थर्ड क्लोन A2, ब्लॅक मध्ये कृष्णा सीडलेस, शरद रेग्युलर और रेड मध्ये रेड ग्लोब. अच्छा सर, तुम्ही आनंद ॲग्रो केअरचे डॉक्टर बॅक्टोस प्रोडक्ट वापरले आहात? वापरले. अच्छा. आणि सर डॉक्टर बॅक्टोस जे प्रोडक्ट वापरतायत म्हणजे ते प्युअरली बायो प्रोडक्ट आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? डॉक्टर बॅक्टोस सर फर्स्टली मी त्या म्हणजे का बरं रिक्वायर्ड केलं ती की रेसिड्यू फ्री आहेत आणि मला रेड ग्लोब साठी रेसिड्यू फ्री प्रोडक्ट अवेलेबल होते, अवेलेबल पाहिजे होते. ते मला सोनवणे साहेबांनी अवेलेबल करून दिले. आणि फर्स्टली त्यांनी जे मॉलिक्युल्स दिले, जे बॅक्टेरिया दिले मला, त्याच्यात मिलीबग फर्स्टली जो जास्त या क्लायमेट मध्ये त्रास देत होता त्याने, त्याच्यानंतर पावडर मिल्ड्यू साठी एम्प्लिओमायसिस, त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, डाउनीसाठी बॅसिलस, सुडो एकत्र घेऊन त्याच्यात फक्त मी एक ऍड केलं की आपल्या पेस्टिसाइड मध्ये फक्त रिव्हर्स टाकले, बाकी कोणत्याच गोष्टी ऍड केलेल्या नाही. अच्छा. आणि पूर्ण प्लॉट त्याच्यावरच आहे माझा आता रेड ग्लो. म्हणजे सर एक ते एक्सपोर्टर आहात आणि 60 दिवसाच्या पुढे एक्सपोर्टसाठी की प्युअरली ऑर्गॅनिक प्रोडक्टवरतीच आपल्याला काम करावं लागतं. त्यासाठी त्यांनी डॉक्टर बॅक्टोसचे ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, सुडोमोनस फ्लोरोसन्स हे प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यामुळं त्यांच्या बागेत कोणत्याही प्रकारचा पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू काही दिसत नाही आणि पूर्णपणे कंट्रोल मिळालेला आहेत. तर त्याबद्दल त्यांचे अभिप्राय घेऊ. सर जेव्हा मी पहिले 22 दिवसाचा प्लॉट होता, फ्लॉवरिंग म्हणजे प्रीब्लूमची स्टेज होती, तेव्हा मला इथं डाउनीने त्रास दिला. त्यावेळेस मी पेस्टिसाइड मध्ये भरपूर प्रोडक्ट वापरले, त्याच्यात मला काही कंट्रोल भेटला नव्हता. तर त्या कंट्रोल मध्ये मी जेव्हा बॅसिलस सुडो डॉक्टर बॅक्टोस त्याच्यात मी पेस्टिसाइड मध्ये त्याच्यात रिव्हर्स टाकून जो स्प्रे केला, त्याच्यावर मला कंट्रोल भेटलं. कशाचं? डाउनीसाठी. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी पावडरीसाठी आता आपलं कूल क्लायमेट जेव्हा झालं थंडीचं, त्यावेळेस मला पावडर मिल्ड्यूचं टेन्शन असल्यामुळे मी एम्प्लिओमायसिसचे प्रिव्हेंटिव्ह मी दर आठवड्याला एक म्हणजे 4 दिवसाच्या गॅपमध्ये मी सर म्हणजे या बॅक्टेरियांच्या अंतरावर मी तो स्प्रे घेतला. त्याच्यात मला पावडर मिल्ड्यू अजून आढळलाच नाही. आणि त्यातल्या त्यात जे आता मेटारायझम, व्हर्टिसिलियम जे बॅक्टेरिया आहेत त्याच्या आता माझ्या बाकीच्या प्लॉट म्हणजे थॉम्सन मध्ये मला मिलीबगने त्रास दिला, त्याच्यामुळे मी इथं प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्यांचा उपयोग केला, तर इथं तो नाहीये. रेड ग्लोब मध्ये मतलब कंट्रोल झाला. थॉम्सन मध्ये मला आल्यावर सुद्धा थोडं नॉर्मल म्हणजे 50% कंट्रोल भेटला आहे, पण त्याला आता तो टाइम निघून गेला होता. म्हणजे की पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू साठी सरांनी एक्सपोर्टसाठी डॉक्टर बॅक्टोसचे डर्मस, बॅसिलस, सुडो हे प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे कंट्रोल मिळालेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर त्यांनी कीटकनाशकासाठी की एक्सपोर्टसाठी केमिकल प्रोडक्ट रेसिड्यू मेंटेन करण्यासाठी केमिकल प्रोडक्ट वापरावे नाही लागत, तर त्यासाठी त्यांनी डॉक्टर बॅक्टोसचे मेटारायझम, व्हर्टिसिलियम आणि बिवेरिया हे प्रोडक्ट वापरले. सर हे प्रोडक्ट वापरताना कसे रिझल्ट वाटले? रिझल्ट चांगले आहेत सर. म्हणजे असं काही म्हणणार नाही मी कंपनीचे, तुम्ही म्हणजे आले त्याच्यामुळे तुमच्या समोर मी ते कंपनीचं कौतुक करायला पाहिजे ते, पण मला जे रिझल्ट चांगले वाटले त्याच्यामुळे मला
संतुष्ट आहात. संतुष्ट आम्ही. अच्छा. आणि सर एक असं म्हणायचं म्हटलं की लोक आजकाल अशी परिस्थिती की तरुण पिढी शेतीकडे वळालेल्या आहेत, बरोबर, आणि त्याच्यासाठी तुम्ही एक आदर्श आहात.